गाईस, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच असायला पाहिजेत. आज आपण करणार आहोत मोड आलेली मटकी, वांग आणि बटाटा ह्याची मिक्स भाजी करणार आहोत. ही मटकी मी धुवून स्वच्छ एक उमळत ठेवली होती आणि आज सकाळी ती बांधून ठेवली. हे बघा, मस्त छानपैकी मोड आले. ह्याची आज आपण मिक्स रस्सा भाजी करणार आहोत. त्यासाठी आपण पहिले तेल टाकले आता आणि कांदा चांगला लाल होईपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे. हे बघा, आता आपला कांदा चांगला लाल झालेला आहे. आता आपण त्यामध्ये टॅमॅटो जरा परतून घ्यायचा आहे चांगला. तर टॅमॅटो चांगला नरम होईपर्यंत असा चांगला आपण परतून घ्यायचा. हे बघा, मग छान लागतं, मग अजून चव येते ना टॅमॅटोला. आता आपण टाकायचे आहे हळद आणि मग आपण टाकायचं आहे आपला घरगुती तिखट मसाला. हा आमच्या घरी केलेला आहे हा तिखट मसाला. आणि आता आपलं भाजकं वाटण टाकायचं, गोडा मसाल्याचं, कांदा खोबऱ्याचं ना हे टाकायचं. हे बघा, आणि आता चांगलं असं ना हे करून घ्यायचं, परतवून व्यवस्थित असं याला पाणी सुटेपर्यंत छान असं एक जीव करून घ्यायचं. हे बघा, आता आपला मसाला चांगला परतवून घ्यायचा पाणी सुटेपर्यंत. असं झाकण मारायचं, आणखीन ठेवून द्यायचा. चांगलं हे व्यवस्थित मुरलं पाहिजे ना वाटणचं रस्सा आतमध्ये. आता आपण हे झाकण काढायचं. हा बघा, आता आपल्या मसाल्याला हे बघा किती पाणी सुटलंय छानपैकी. आता आपण त्याच्यामध्ये हे बघा आपली आता हे वांग, मटकी आणि बटाटा टाकायचा. हे बघा, आणि चांगलं आपण फास्ट गॅसवरच चांगलं असं हलवून घ्यायचं. अशी भाजी ना छान लागते हा काय. आणि तुम्ही पण या आमच्याकडे एक दिवशी जेवायला. असंच आपण सगळेजण जेवण करून जेवूया. हे बघा, आता आपलं झालेलं आहे हे टाकून. आता आपला हा ना घरगुती आमचा हे गरम मसाला आहे, अख्खा खडा मसाल्याचा, तो टाकायचा. आता चवीपुरतं आपलं मीठ टाकायचं. आता चांगली एकदा हलवून घ्यायची अशी व्यवस्थित छानपैकी. आमच्याकडे ना अशी मटकीची भाजी खूप आवडते. तुम्ही पण या आमच्याकडे एक दिवशी जेवायला. आता पाणी टाकायचं. आता जेवढं आपल्याला हवं ना तेवढं पाणी टाकायचं. आणि आता आपण झाकण मारून ती व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची. हे बघा, आता आपली भाजी झाली का आता बघू आपण. हे बघा, ही आपली रस्सा भाजी एकदम छान झाले मस्त पैकी. आता आपण जेवायला बसायचे आहे. हे बघा, अशी घेऊन हे बघा, आता आपलं ताट रेडी आहे. चला आता जेवायला या. आम्ही पण जेवतो, तुम्ही पण जेवून घ्या. आणि ही जर रेसिपी माझी आवडली मटकीच्या भाजीची तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. चला आता जेवायला या.